आदिती तटकरेंचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांची हकालपट्टी करा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केली। गायकवाड महिला अधिकाऱ्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलतात असा आरोप रोहिणी खडसेंचा आहे। राजेश गायकवाड आणि आदिती तटकरेंचे बदल्यांसंदर्भातील गैरव्यवहार तपासा अशीही मागणी रोहिणी खडसेंनी केली। तसंच जळगावचे जिल्हा महिला व बाल कल्याण विकास अधिकारी रफिक तडवी यांनीही सचिव गायकवाड यांच्यावरती आरोप केलेत। गायकवाड अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी पैशांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी देतात असा तडवींचा आरोप आहे। तर सर्व आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचं राजेश गायकवाड यांचं म्हणणं आहे। नियमानुसार सुरू असलेल्या प्रक्रियेला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं गायकवाड यांची प्रतिक्रिया। राजेश गायकवाडांवरती याच विभागामधल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यातल्या त्याचबरोबर गैरवर्तणूक करण्यातल्या तक्रारी केलेल्या आहेत। ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरद हस्त का, ह्यांची आतापर्यंत बदली का करण्यात आलेली नाहीये त्या खात्यातून, त्यांना कुणाचं पाठबळ आहे? आदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंदे आहेत का की त्या आर्थिक लागेबंदांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी आदिती तटकरे घाबरतायत? त्यांच्यावरती योग्य ती चौकशी समिती नेमण्यात यावी। सदर व्यक्तीविरुद्ध आम्ही अनेक अधिकाऱ्यांनी, महिला अधिकारी सुद्धा आहेत आणि आम्ही पुरुष अधिकारी सुद्धा अनेक तक्रारी केलेल्या आहेत आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वात आधी 28 एप्रिल 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री सर, माननीय मुख्य सचिव सर यांना सुद्धा लेखी तक्रार दिलेली आहे। इतर महिलांच्याही अगदी गंभीर तक्रारी या व्यक्तीविरुद्ध आहेत। अश्लील बोलणं, गागाड्या शब्दांना सामोरं म्हणजे सुद्धा अगदी खालच्या पातळीवर त्यांनी शेरेबाजी केलेली आहे।